दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक लोकसभा निवडणूक चांगलीच चर्चेची ठरली आहे। त्यानंतर आता नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक देखील चर्चेचा मोठा विषय ठरत आहे। आधीच नाशिक मतदारसंघामध्ये महायुती विरुद्ध महायुती लढत होणार का अशी सर्वत्र चर्चा असतानाच अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी मोठा आरोप केला आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघात बोगस नोंदणी होत असल्याचा आरोप कोल्हे यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे। सर्व बोगस नोंदणी विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या शिक्षण संस्थेतील आहे असं म्हणत कोल्हेंनी दराडेंवर निशाणा साधलाय। किंवा शेतात काम करणारा शेतमजूर असेल किंवा कापड दुकानात काम करणारा कर्मचारी असेल, ज्याचा शिक्षणाचा काही संबंध नाही, 3 वर्षाचा शिक्षक म्हणून अनुभव पाहिजे, 19व्या वर्षी तो शिक्षक म्हणून दाखवला गेलेला आहे। आणि ही सगळी बाब गंभीर आहे, लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे। आणि त्याच्याहून धक्कादायक बाब म्हणजे विद्यमान लोकप्रतिनिधीच्याच कॉलेजमध्ये हे सगळे मतदार त्या ठिकाणी आढळून आलेले आहे आणि याची गांभीर्याने दखल प्रशासनाने त्या ठिकाणी घ्यावी असं माझं स्पष्ट मत आहे। दरम्यान नाशिक शिक्षक मतदारसंघात बोगस नोंदणी होत असल्याचा आरोप अपक्ष उमेदवार कोल्हे यांनी केल्यानंतर सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक।